24 तासात विजय लोखंडे यांचं निलंबन मागे घेण्यात आलंय। तर रद्द केलेल्या लेआउट प्रकरणी त्यांचं निलंबन झालं होतं। अमरावती तहसीलदारपदी विजय लोखंडे यांना आता पुन्हा पदावर रुजू करण्याचे आदेश देण्यात आले। अमरावती विभागीय आयुक्त यांचे अभिप्राय होऊन शासन स्तरावर निर्णय होईपर्यंत त्यांचं निलंबन हे मागे घेण्यात आलेलं आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांच्याकडून। अमर, काय सांगाल, अगदी 24 तासातच विजय लोखंडे यांचं हे निलंबन मागे घेण्यात आलेलं आहे, काय अधिकचे अपडेट्स? आहे जे रद्द केलेलं जुनं जे लेआउट होतं त्यांना परवानगी त्यांनी दिलेली होती आणि मात्र त्यानंतर शहरातल्या अनेक ज्या संघटना होत्या त्या आक्रमक झालेल्या, त्यानंतर त्यांची अनेक ठिकाणी तक्रार झाल्या, त्यानंतर मात्र शासनाकडून त्याचं निलंबन झालं होतं। मात्र आता त्याची जी पुढे जी सुनावणी आहे ती अमरावतीच्या विभागीय आयुक्ताकडे होणार आहे आणि विभागीय आयुक्त त्यांच्याकडे संपूर्ण जो अहवाल आहे तो राज्य शासनाकडे देणार आहे। त्यामुळे शासनाचे कामं कुठेही खोळंबू नये यासाठी आता त्यांना पुन्हा कामावर हजर होण्याचे आदेश दिलेले आहे आणि काल त्यांचं जे निलंबन होतं ते सुद्धा मागे घेतलेलं आहे। आता संपूर्ण जी जबाबदारी आहे ती जबाबदारी अमरावती विभागीय आयुक्त जे निधी पांडे आहे यांच्या सोपवली आहे। हे संपूर्ण जो अहवाल आहे तो संपूर्ण अहवाल राज्य शासनाकडे सोपवणार आहे, त्यानंतर राज्य शासन त्याच्यावर निर्णय घेणार आहे। मात्र तोपर्यंत जे निलंबन आहे ते निलंबन स्थगित राहणार आहे। अगदी नक्कीच धन्यवाद अमर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर शासनाच्या कुठल्याही कामांमध्ये खोळंबा येऊ नये म्हणून आता त्यांचं निलंबन पुन्हा एकदा मागे घेण्यात आलं। आपण पाहतोय अमरावतीमध्ये विजय लोखंडे यांचं हे निलंबन मागे घेण्यात आलेलं आहे।